नवीन कोण आलाय त्याला मला ग्रुपमध्ये ऍड करायचंय, मला कळलं पाहिजे माझा टीव्ही आहे की नाही. प्रत्येक वेळी डोंबिवलीवरून फॉलो घेतो आम्ही, येतो नाही असं नाही, बट आमची पण ऑफिसची कामं असतात. आम्ही आयटी मध्ये आहे, आम्हाला सगळे संडे आज सुट्टी घेतली म्हणून आलो. बट म्हणून तो रूल काय टाकलाय की ट्रान्सफरच्या एक दिवसाआधी आम्हाला व्हिडिओ पाठवला पाहिजे, नवीन सरांचं नाव, मोबाईल नंबर आला पाहिजे की टीव्ही चालू आहे आणि मी सुपोज करतो या नवीन सरांकडे, देन यू कॅन गो. कारण एक दोन ठिकाणी अनुभवलंय. तर हा एक आहे. दुसरा रिपेअरिंगचा आहे. थर्ड, सरपंच मॅडम आणि समिती की तुम्ही पूर्ण टीव्हीची काळजी घ्यायची, कारण आमचा फॉलोअप भयंकर असतो. कधी कधी असं होतं सर की आमचा एवढा कडक फॉलोअप आहे. आता मला माहिती तुम्हाला शासनाची भयंकर कामं असतात, बट एक दोन शिक्षक म्हणतात की सर कामं असतात टीव्ही लावता येत नाही. मी म्हटलं 2 मिनिटं टीव्ही लावायला मला 40-50 सेकंद व्हिडिओ पाहिजे, ते पण जर तुम्ही करू शकत नसतील मग काय होतं, टीव्ही घेतात तेव्हा मस्त, नाही आम्हाला टीव्ही पाहिजे. पण जेव्हा फॉलोअपची वेळ येते, व्हिडिओ टाकण्याची वेळ येते, सर वेळत नाही मिळत, मला हेच नाही, मला तेच नाही, मग ते थोडं वेगळ्या अँगलला जातं. आता एक दोन ठिकाणी झालंय मोकाड्यामध्ये, मी नाव घेत नाही, ते जाऊ द्या. बट टीव्ही अशा या प्रोसेसनी टीव्ही आपला सगळे बरोबर चालू आहे. तर या 3-4 गोष्टी आहेत. तर लेटर मी तुम्हाला दिलंय. तर हा टीव्ही समिती सर आणि सरपंच मॅडम तुम्हाला खास करून बोला मॅडम, कारण आपल्याला डोलारा घ्यायचा आता. मग तुम्हाला प्रत्येक वेळी आले तर खूप आवडेल आम्हाला फंक्शनला. तुम्हाला डेफिनेटली आम्ही सांगू शिक्षका तुम्हाला बोलवायला, पण ऍटलीस्ट एक भेट होते. कारण काय होतं, आता मी नावं घेत नाही कुठल्या सरपंच, पण एक सरपंच आहे त्यांना काही पडलंच नाही, काहीच पडलं नाही टीव्हीचं. मग शेवटी आम्ही बोललो की तुम्हाला नसेल फरक पडत ना, काही फरक पडत नाही, ठीक आहे, प्रत्येकाचा या कशा मस्त आहेत, बाकी सगळे सरपंच चांगले, एकच आहे फक्त नाव घेत नाही. मग त्यांना म्हणले काम करतो मी, टीव्ही घेऊन जातो, माझा 15,000ची वस्तू आहे, हा मी टीव्ही घेऊन जाणार. त्याच्याबरोबर टीव्ही डोनेशनला आलं तर पेट्रोल, तर पेट्रोल 3-4 लागतं, फक्त नाव फाउंडेशन दिसतं. बट आम्ही कसे फाउंडेशन नाव होऊन फक्त 6-7 महिने झालेत, पण त्याच्या आधी सगळे क्राऊड फंडिंग आहे. आम्ही फोन करतो, अरे बाबा तुझा मित्र, तुझा वाढदिवस आहे ना, आम्हाला ते 15,000, अरे नाही रे नाही जमत रे, मग ते 2,000 दे. हे असे पैसे गोळा करून करून तो माऊली गृह डोंबिवली होता, तो 6-7 महिने. लोकांना काय वाटतं माऊली फाउंडेशन म्हणजे ट्रस्ट आहे, म्हणजे बहुत पैसा आहे. नाही बाबा, पैसा नाहीये. अजूनही आता डोनरनी हा टीव्ही दिला, पण टीव्ही ते आला कसा, पेट्रोल, तुमचं टोल, नाश्ता आणि जेवण हे तर लागणारच ना. घरून थोडी तुम्ही परोठे घेऊन येणार आणि वेगळे पोहे आणणार, जमू शकत नाही. आम्हाला पण घर संसार आहे, सासू सासरे आहेत, छोटा मुलगा आहे, तो पण 6वीत आहे. तर ही सगळी गोष्टी आहेत, म्हणून टीव्हीची खूप काळजी घ्या. आणि मुलांना धमाल करा. नाच कोणाला आवडतो, नाच, डान्स कोणाला आवडतो, डान्स लवकर सांगा, लवकर सांगा, हात वरती करा लवकर. नाच कोणाला आवडतो, मी परत टीव्ही घेऊन जाईन तर खूप मजा करा, नाच करा, डान्स करा. एकच प्रार्थना सर की सकाळी खूप शाळेमध्ये करतात, सकाळी आलेला एक प्रार्थना आपली असतेच, हा परिपाठावर असतं, तर ते टीव्हीवर मस्त परिपाठ लावा, मस्त हे करा. कुठले श्लोक लावले तर खूप छान होईल. श्लोक मंत्र याने काय होतं, तुमचे सायकिक चेंज होतो, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आतमध्ये कळत नकळत सबकॉन्शियस माइंड लावतो, तर ते लावा. कधी अभ्यास करत असेल काय असेल मागे थोडंसं म्युझिक लावा, इन्स्ट्रुमेंटल जे असतं ते. एका शाळेत मी नेहमी प्रत्येक ठिकाणी मी सांगतोय, कळंबवाडी आपली धांगरे सर, दंगरे सर सॉरी, ते संगीतमय पाडे लावतात आपल्या मिड डे मिलला. एका ठिकाणी एका वेळी त्यांनी रॉकेट लॉन्च कसं लावलं, हे मुलं, आपली पाड्यातली मुलं जी बाहेर जाऊ शकत नाही थोड्या वेळाला, ते रॉकेट लॉन्च कसं होतात हे बघतात. तर संगीतमय पाडे आणि गोष्टी, नाच, कधी कधी कार्टून बघा, 26 जानेवारी 15 ऑगस्ट आहे तर देशावरचे पिक्चर बघा, शिवाजी छत्रपती महाराजांनी काय केलं ते बघा. तर हे असं खूप मजा करा. संगीतमय पाडे, विज्ञान हे जबरदस्त झालं पाहिजे, लक्षात ठेवा. तर तर सरपंच मॅडम, समिती आणि शिक्षक ही तुमची जबाबदारी. ही पिढी खूप छान होऊन पुढे आश्रमशाळेत गेली पाहिजे, आणि आश्रमशाळेत त्या शिक्षकांना विनंती की ही पिढी मस्त ग्रॅज्युएट होईल. तर असं हे सगळं आहे. तर एक लेटर आम्ही तुम्हाला दिलंय, एक घेऊ आम्ही. दॅट्स इट. आवडलं? आवाज जोरात.